उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत तब्बल 2,18,930 मतांनी विजय मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला। सुनेत्रा पवारांच्या बारामती पोटनिवडणुकीतल्या विक्रमी विजयाची बातमी आली त्यावेळी त्या मुंबईतल्या मंत्रालयात आपल्या दालनात होत्या। बारामती पोटनिवडणुकीत मिळालेला विजय जल्लोषात साजरा न करण्याची घोषणा त्यांनी लागलीच प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर बारामतीत होणारी ही पहिलीच निवडणूक होती। त्यामुळेच राज्यातल्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना या पोटनिवडणुकीसाठी आपला पाठिंबा जाहीर केला होता। साहजिकच त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीतला आजवरचा विक्रमी विजय साजरा करता आला। सुनेत्रा पवारांच्या विरोधातल्या सगळ्या उमेदवारांना मिळून फक्त 4,837 मतं मिळाली। दरम्यान विधानसभा निवडणुकीत आजवरच्या सर्वात मोठ्या विजयाची नोंद ही उत्तर प्रदेशच्या सुनील कुमार शर्मांच्या नावावर होती। त्यांनी 2022 साली 2,14,835 मतांनी विजय मिळवला होता। सुनेत्रा पवारांनी बारामती पोटनिवडणुकीत तब्बल 2,18,930 अधिक मतं मिळवून नव्या विक्रमासह विजयाची नोंद केली। पण त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या कार्यालयाबाहेर केवळ बॅनर झळकवून सुनेत्रा वहिनींना विक्रमी विजयाच्या शुभेच्छा दिल्या। मन खरं तर खूप भरून येते, पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवलेला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतीक म्हणून आज त्यांना जी भावांजली वाहिलेली आहे असंच मी म्हणेल, कारण जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे। ही खरं तर निवडणूक किंवा ही वेळ ही जल्लोषाची नाही, ही तर सगळ्यांनी मिळून एक प्रकारची आदरांजली देण्याची आहे। म्हणून बारामतीकरांनाही हेच वाटतंय, पण काही लोकांना उत्साह असतो। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे आणि हा जो विजय आहे हा आदरणीय दादांना वाहिलेली आदरांजली असल्यामुळे आम्ही सगळ्यांनीच दादांना ज्या प्रकारची शिस्त आणि संयमाची सवय होती त्या प्रकारे त्यांनी दाखवावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।